स्वाध्याय इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ 2 इतिहासाची साधने। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादी साहित्यांचा उपयोग केला जाईल। 2. वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते? वेद वाङ्मयातून इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते। 3. मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे। प्रश्न दुसरा, खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा। ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवास वर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराण ग्रंथ। भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने। भौतिक साधने, मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी। लिखित साधने, ताम्रपट, प्रवास वर्णने, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, पुराण ग्रंथ। मौखिक साधने, लोककथा, ओवी, भजन। प्रश्न तिसरा, पाठातील मातीची भांडी पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा। ही कृती तुम्ही स्वतः करा। प्रश्न चौथा, कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा। नाण्यावरील मजकूर, वापरलेला धातू, नाण्यावरील वर्ष, नाण्यावरील चिन्ह, नाण्यावरील चित्र, भाषा, वजन, आकार, किंमत। नाणे, नाण्यावरील मजकूर, नाण्याच्या एका बाजूवरील मजकूर रुपया 1 रुपी 2003। नाण्याच्या दुसऱ्या बाजूवरील मजकूर भारत, इंडिया, सत्यमेव जयते। धातू, फेरिटिक स्टेनलेस स्टील। वर्ष 2003। चिन्ह, राजमुद्रा। चित्र, कनिस। भाषा, मराठी आणि इंग्रजी। वजन 10 ग्रॅम। आकार, गोलाकार। किंमत 1 रुपया। प्रश्न 5वा, कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा। उदाहरणार्थ कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी। हा उपक्रम देखील तुम्हाला तुमच्या वर्गात राबवायचा आहे। प्रश्न 3रा आणि प्रश्न 5वा यांची उत्तरे प्रात्यक्षिक स्वरूपात असल्यामुळे मी इथे लेखी स्वरूपात देऊ शकत नाही।